चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस चालू आहे आणि 4-5 दिवसापासून जो मुसळधार पाऊस चालू आहे ना, त्यामुळे आपण बघितलं तर वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झालेली आहे। मी आता बहादूर शेखचा जो मुंबई गोवा हायवेचा जो ब्रिज आहे, त्या ब्रिजवरती मी आता उभा आहे। आकाशाकडे बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती आपल्याला ढग पाहायला मिळतात आणि आता सुद्धा मुसळधार पाऊस चालू आहे। आणि कालच्यापेक्षा तुम्ही आज बघितलं तर आज सकाळपासूनच जी मुसळधार पावसाने सुरुवात केली होती, ते अजूनही पावसाचा जोर ओसरलेला नाही आहे। खूप मोठ्या प्रमाणावरती आता चिपळूणमध्ये पाऊस चालू आहे आणि 5-6 दिवस जो पाऊस पडतोय ना, त्याचाच तुम्ही परिणाम बघितलात तर वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली आहे। तुम्ही थोडं दूरपर्यंत बघा, त्या साईडला आपल्याला जो बंधारा दिसतोय ना, तो बंधाऱ्यावरती सुद्धा पाणी टेकलेलं आहे। आणि पातळी आहे ती खालपर्यंत गेली होती, खोलवर गेली होती, पण आता जो कंटिन्यू पाऊस पडतोय त्यामुळे आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। MIDC कामगार असतील, शेतकरी आहे, तो सुकावलेला आहे। आणि आजचं वातावरण बघितलं ना, तर आज सकाळी जवळजवळ 5-6 वाजल्यापासूनच मुसळधार पाऊस पडत होता आणि त्यानंतर दुपारी असेल, संध्याकाळी असेल, मुसळधार पाऊस चालू आहे। आणि ह्या साईडला आपल्याला जे ब्रॅकेट लावलेले दिसत आहे ते मुंबई महामार्गाचा तो बहादूर शेखपासून जो उड्डाणपूल होणार आहे, त्या उड्डाणपुलाचं काम चालू आहे, त्यामुळे आपण इथं डायव्हर्शन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि आकाशाकडे ह्या साईडला तुम्ही बघितलं तर हा खेर्डीचा परिसर आहे, या साईडला सुद्धा बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती आपल्याला आकाशामध्ये ढग पाहायला मिळत आहेत। आणि इकडे तुम्ही थोडं निरखून बघितलं, तुम्हाला जो पुढे डोंगर दिसतोय, त्या डोंगराच्या साईडला एकदम दूरपर्यंत आपल्याला मोठ्या प्रमाणावरती धोक्यासारखा परिसर दिसतो आणि तिकडे सुद्धा मुसळधार पाऊस पडतो हे आपल्याला लक्षात येतं। आणि थोडं पुढं जाऊन मी तुम्हाला वाशिष्ठी नदीचं जे पाणी किती मोठ्या प्रमाणावरती वाढलं आहे ते तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो। हे बघा, किती मोठ्या प्रमाणावरती सध्या आता वाशिष्ठी नदीचं पाणी वाढलेलं आहे। कंटिन्यू पाऊस चालू आहे ना, त्यामुळे आपण बघितलं तर आजूबाजूच्या नदींचं असेल, ओढ्यांचं जे पाणी आहे ते वाशिष्ठी नदीला येऊन मिळतं। त्यामुळे आपण बघितलं तर वाशिष्ठी नदीचं पाणी आहे ते सुद्धा, पाण्याचा कलर आहे तो सुद्धा पूर्ण बदललेला आहे। पाऊस कंटिन्यू चालू आहे, थोडासा हलकासा वारा येतोय, रिमझिम पाऊस चालू होतोय आणि मध्येच जोरात मुसळधार पावसाला सुरुवात होते। पावसाचा जोर आहे 5-6 दिवसापासून। पूर्ण असेल, संगमेश्वर, गुहागर, रोहा, खेड साईडला सुद्धा मुसळधार पाऊस चालू आहे। सकाळीच हवामान खात्याने जी कोकण किनारपट्टी आहे, रत्नागिरी आहे, त्याला येलो अलर्ट दिलेला आहे। त्यामुळे त्याप्रमाणेच आपण बघितलं तर मुसळधार पाऊस सुद्धा आता चिपळूणमध्ये चालू आहे। मुंबई गोवा महामार्ग आहे आणि आपण आता जो बहादूर शेख आहे, बहादूर शेखच्या अगोदर आपल्याला जो उड्डाणपूल लागतो, ब्रिज लागतो, त्या ब्रिजवरती आपण उभा आहे। तर आता तुम्हाला मी जी माहिती दिली ना, की ह्या बाजूला वाशिष्ठी नदीचं पूर्ण तुम्हाला मी रूप दाखवलं। थोडं आपण क्रॉस करून पलीकडे जाऊया, त्या साईडला आपण बघितलं तर वाशिष्ठी नदीवरचा जो कोकण रेल्वेचा ब्रिज आहे, तो ब्रिजसुद्धा आपल्याला इथून दिसतोय। आणि आता चिपळूणमध्ये सध्या मुसळधार पाऊस चालू आहे, त्यामुळे आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती आपल्याला दूरपर्यंत धुक्यासारखा परिसर दिसतो। बहादूर शेखला हे डायव्हर्शन दिसतंय आपल्याला, जे पत्रे लावलेले दिसत आहेत, महामार्गाचा जो ब्रिज बनतोय, उड्डाणपूल बनतोय बहादूर शेखचा, त्याचं इथं डायव्हर्शन केलेलं आहे। आणि थोडं आपण बघितलं तर इथं खोळगट भाग असल्यामुळे इथं जे पावसाचं पाणी आहे ते आपण बघितलं इथं साठलेलं दिसतंय। आणि तुम्हाला इथे जे डायव्हर्शनमुळे आपल्याला थोडे इथे खड्डे वगैरे दिसत आहेत। आणि थोडं आपण पुढे जाऊया, म्हणजे वाशिष्ठी नदीचं जे पाणी आहे ते किती मोठ्या प्रमाणात ते वाढलं आहे ते आपल्याला बघता येईल। तुम्हाला झूम करून दाखवतो, त्या बाजूला आपल्याला थोडं जी माती आहे, म्हणजे उंचवटा आहे, त्या उंचवट्याचे आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती पाणी वाढल्यामुळे ते भाग खचून गेला आहे। त्यामुळे आपल्याला तिथे थोडं माती वाहून गेलेली दिसते। त्याच्यावरनं अंदाज येईल की आता सध्या पाण्याचा जो वेग आहे वाशिष्ठी नदीचा, तो सुद्धा वाढलेला आहे। आणि त्याचबरोबर वाशिष्ठी नदीच्या पाण्याची पातळीसुद्धा वाढलेली आहे। 4-5 दिवसापासून जो मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीमध्ये चांगल्या प्रकारची वाढ झाली आहे। आणि त्यामुळेच आपण बघितलं तर 2-3 दिवसापूर्वीचे त्यानंतर लोटे MIDC मधले जे कारखाने आहेत, ते कारखानेसुद्धा चालू झालेले आहेत। त्यामुळे MIDC कामगार सगळे सुकावले आहेत। ह्या ब्रिजवरून आपण थोडं पुढे गेलं तर आपल्याला हा मध्ये जो उंचवटा दिसतोय, तर आपल्याला ज्याप्रमाणे इथं मोठ्या प्रमाणावरती वाशिष्ठी नदीचं पाणी बी दिसतंय, तर त्याच बाजूला सुद्धा आपण पलीकडे गेलो तिकडे सुद्धा आपल्याला पाण्याचा अंदाज येतो। आणि समोर आपल्याला जो हा ब्रिज दिसतोय तो कोकण रेल्वेचा ट्रॅकचा ब्रिज आहे। आणि थोडं तुम्हाला झूम करून दाखवतो, ह्या बाजूला तुम्ही बघितलं तर एकदम झूम शेवटला तुम्हाला सह्याद्रीच्या पर्वतरांगा पाहायला मिळतात। तिकडे मोठ्या प्रमाणावरती आपल्याला धुकं पाहायला मिळतं आहे। त्या साईडला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाऊस पडताना पाहायला मिळतोय। थोडं परशुराम घाटाकडे मी जातो, परशुराम घाटाकडे सुद्धा आकाशाकडे तुम्ही बघितलं तर लक्षात येतं की त्या साईडला तो खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला खाडक पाहायला मिळत आहेत। आणि परशुराम घाट असेल, त्यानंतर
ह्या बाजूचा जो परिसर असेल त्या परिसरातला आम्हाला थोडंसं धुक्यासारखं दिसतंय. त्या साईडला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती सध्या पाऊस आता चिपळूणमध्ये चालू आहे. 5 दिवसापासून चिपळूणमध्ये जो मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे आपण बघितलं तर वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली आहे. मी आता बहादूर शेखचा जो ब्रिज आहे मुंबई गोवा महामार्गावरचा त्या ब्रिजवरती मी उभा आहे आणि माझ्या मागच्या बाजूला तुम्ही वाशिष्ठी नदी पाहू शकता. खूप मोठ्या प्रमाणावरती वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे आपण बघितलं तर कोकणातले शेतकरी असेल, जो मुसळधार पाऊस लागतो त्यामुळे कोकणातला शेतकरी असेल, त्यानंतर वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीमध्ये चांगली वाढ झाल्यामुळे MIDC कामगार सुद्धा सुखावलेत. कारण की आपण बघितलं तर यावर्षी खूप उशीर केल्यामुळे मान्सूनने वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणावरती घट झाली होती. त्यामुळे आपण बघितलं तर MIDCतले जे कारखाने आहेत ते कारखाने सुद्धा बंद पडले होते. 5-6 दिवसापासून जो मुसळधार पाऊस लागतो त्यामुळे आपण बघितलं तर वाशिष्ठीच्या पाणी पातळीमध्ये चांगली वाढ झालेली आहे. दूरपर्यंत आपण बघितलं तर धुक्यासारखं दिसतंय. त्याच्यावरच अंदाज येतो की त्या साईडला सुद्धा मुसळधार पाऊस पडतोय आणि हा जो पाऊस पडतोय सर्व ठिकाणी आपल्याला तळ कोकणात पाहायला मिळतोय. आणि आपण बघितलं तर आज जो हवामान विभागाने कोकणाला, तळ कोकणाला असेल, रत्नागिरीला असेल ऑरेंज अलर्ट सुद्धा दिलेला आहे. त्यामुळे आपण बघितलं तर आज सकाळपासूनच दिवसभर मुसळधार पाऊस चालू आहे. 5-6 दिवसापासून सतत मुसळधार चिपळूणमध्ये पाऊस चालू आहे. त्यामुळे सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. आपण बघितलं मुंबई गोवा महामार्गाचं खूप मोठ्या प्रमाणावरती काम रखडलेलं पाहायला मिळतं आहे. आणि त्याचंच एक उदाहरण बघितलं तर चिपळूणचा जो बहादूर शेखवरचा जो ब्रिज आहे, फ्लायओव्हर आहे, त्या फ्लायओव्हरचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती कामाला उशीर झालेला आहे. थोडं इथं डायव्हर्शन केलेलं आहे. आपण ह्या साईडला बघितलं तुम्हाला डायव्हर्शन पत्रे लावलेली दिसत आहे. इथूनच जो उड्डाणपूल आहे बहादूर शेखचा, त्या बहादूर शेखच्या उड्डाणपुलाचं काम चालू आहे. आपण मुंबई गोवा महामार्ग आहे त्याचं खूप मोठ्या प्रमाणावरती काम आहे. ते काम उशीर होतं आहे. आणि आपण बघितलं तर जो उड्डाणपूल आहे तो उड्डाणपूलसुद्धा अजून बनत आहे. आणि पावसामुळे आपण बघितलं तर आता कामाचं सुद्धा गती आहे ती मंदावलेली आहे. आणि थोडं इथं डायव्हर्शनमुळे आपल्याला पाहायला मिळतं आहे की थोडं खड्डं झाल्यामुळे इथे काही प्रमाणात आपल्याला पाणी साठलेलं पाहायला मिळतं आहे. आणि आकाशाकडे बघितलं ना खूप मोठ्या प्रमाणावरती रात्रीसुद्धा पाऊस पडणार आहे असाच. आणखी खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला ढग पाहायला मिळत आहे. आणि चिपळूणमधलं आता वातावरण बघितलं तर रिमझिम पाऊस, गार वारा आणि पूर्ण वातावरण आहे ते गार होऊन गेलेलं आहे. 6 दिवसापासून मुसळधार पाऊस चालू आहे. मी आता बघितलं तर मुंबई गोवा महामार्गाचं मोठ्या प्रमाणावरती काम रखडलेलं आहे. आणि आता पाऊस पडायला सुरुवात झाल्यामुळे सुद्धा काम आहे ते कामामध्ये सुद्धा थोडा संतपणा आला आहे. आणि आता चिपळूणमध्ये बघितलं तर सकाळपासूनच मुसळधार पाऊस चालू आहे. त्यामुळे सगळेजण आनंदी आहे. चिपळूणमध्ये आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस पाहायला मिळतो आहे. आकाशाकडे बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती ढग दिसत आहेत. आणि मी आता बहादूर शेखमध्ये आहे. आपल्याला जो हा ब्रिज दिसतो तो सुरू झाल्यामुळे आपल्याला कामामध्ये सुद्धा संतगती आलेली आहे. कामाचा वेग कमी झालेला आहे. आणि 4-5 दिवसापासून चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस चालू आहे. त्यामुळे वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीमध्ये चांगली वाढ झालेली आहे. आणि आतासुद्धा रिमझिम पाऊस चालू आहे. जरी मध्येच पावसाने विश्रांती घेतली असली तरी काही वेळानंतर मुसळधार पाऊस चालू होतो. आणि आज 5-6 दिवसापासून मुसळधार पाऊस चालू असल्यामुळे जे लोटे MIDCतील कारखाने ते कारखानेसुद्धा चालू झालेले आहेत. त्यानंतर शेतकरी आहेत. काही शेतकऱ्यांची पेरणी अडकली होती त्यांनीसुद्धा पेरणी करून घेतलेली आहे. आणि काही शेतकऱ्यांनी अगोदर जी पेरणी केली होती त्यांची शेतं मरायला आली होती त्यांना परत नवीन उभारी भेटले. त्यामुळे सगळे आनंदी आहेत. बहादूर शेखपासून चिंचनाक्याकडे जो रोड जातो त्या रोडची जी कमानी आहे त्या कमानीच्या इथेच मी उभा आहे. आणि आता आपण बघितलं तर चिपळूणमध्ये रिमझिम पाऊस चालू आहे. आणि सकाळपासूनच मुसळधार पाऊस चालू आहे. आणि थोडी विश्रांती काही वेळ पावसाने जरी घेतली असली तरी मुसळधार पाऊस पुन्हा चिपळूणमध्ये चालू होतो आहे. आणि 5-6 दिवसापासून चिपळूणमध्ये आपल्याला मुसळधार पाऊस पाहायला मिळतो आहे. त्यामुळे चिपळूणमधील जे वातावरण आहे ना पूर्ण गार होऊन गेलं आहे. आणि मोठ्या प्रमाणावरती नद्यांच्या जी पाण्यापातळीमध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि आज आपण बघितलं तर सकाळीच न्यूज होती की कोकण किनारपट्टी असेल, रत्नागिरीला असेल तर आपल्याला येलो अलर्ट पाहायला मिळतो आहे.